तुम्हाला पण आवडते का वांग्याची भाजी? विदर्भामध्ये राहता आणि वांग्याची भाजी आवडत नाही असं शक्यच नाही. जिथे विदर्भकर तिथे वांग्याची भाजी असलीच पाहिजे. तर चला आज आपण बनवूया मसाले वांगे, ते पण विदर्भ स्टाईल. मसाले वांग्यासाठी कधी पण छोटे छोटे वांगे असले पाहिजे. ते 1 पाव वांगे घेतलेले आहे. वांग्याला 4 भागामधून छान कट करून घेतलेला आहे आणि आतमधून बघायचं काही कीटक वगैरे तर नाही. वांगे कट करून छान धुवून घेतलेले आहे. म्हणजे वांगे धुतलेले होते ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तिथे थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून 10 मिनटं त्याला तसंच झाकून ठेवायचं. चला तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी मी इथे थोडं जिरं, थोडं खोबरं आणि तेल वापरलेली आहे. त्याला छान परतून घ्यायचं. यामध्ये थोडे भाजलेले चणे, थोडे शेंगदाणे टाकून त्याला छान भाजून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं. आणि तिथेच एक कांदा पण छान भाजून घ्यायचं. हे सगळं भाजून झालं की सगळा मसाला जो आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मसाला तयार केलेला होता ते बारीक करून घ्यायचा. त्यामध्ये थोडी कोथिंबीर, आलं, लसूण टाकून त्याला बारीक करून घ्यायचं. एक वेळ थोडं फिरवून त्यानंतर मग कांदे बारीक करून घ्यायचे. चला तर आपला मसाला जो आहे तो तयार आहे. तर आपण भाजीची तयारी करूया. भाजी करण्यासाठी मी एका कढईमध्ये 3 चम्मच तेल वापरलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तर आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला इथे टाकून द्यायचा आणि त्याला छान परतून घ्यायचं. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, हळद, धनिया पावडर, गरम मसाला टाकून त्याला छान परतून घ्यायचं. मसाल्याला तेलामध्ये छान शिजू द्यायचं. यामध्ये एका टमाटरचा पेस्ट करून टाकलेला आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं. मसाला जे आहे त्याचं सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं त्याला. वरून थोडी कस्तुरी मेथी टाकून द्यायची आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. तर आपण जे वांगे कट केलेले होते ते इथे टाकून द्यायचे आणि त्याला छान परतून घ्यायचं आणि तेलामध्ये वांगे छान शिजू द्यायचे. 5 मिनिट मध्यम आचेवरती वांगे छान तेलामध्ये शिजू द्यायचे. 5 मिनिट झालेले आणि वांगे पण खूप छान सॉफ्ट झालेले आहेत. तर आपण यामध्ये गरम पाणी करून टाकूया. एक नेहमी लक्षात असू द्या, मसाल्याची कोणती पण भाजी असो त्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी खूप छान येत असते. तर उकळलेलं पाणी टाकून द्यायचं. पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घ्या आणि 5 मिनिटे मध्यम आचेवरती भाजी छान शिजू द्या. तुम्ही बघू शकता आपले मसाले वांगे तयार आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण रस्सा नाही. वरून थोडी कोथिंबीर टाकून त्याला छान परतून घ्यायचं. तर तयार आहे आपले मसाले वांगे. विदर्भामध्ये प्रत्येकाच्या घरी जेवण असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो वांग्याची भाजी असलीच पाहिजे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.